आणि आता एक सविस्तर बातमी। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सोनं खरेदी न करण्याच्या आवाहनानंतर सोलापुरातील नागरिकांकडून आता संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत। मुलीचं लग्न ठरल्यावर जावायला 4 ते 5 तोळ सोनं द्यावंच लागतं। सोनं नाही दिलं तर मुलींची लग्न कशी होणार असा सवाल पालकांनी उपस्थित केलाय। दरम्यान मोदींनी आवाहन केलंय म्हणून आम्ही सोनं खरेदी करणार नाही अशीही काही नागरिक प्रतिक्रिया देताना दिसले। करू नका म्हणते। पोलिसांचं कसं लगीन करायचं एवढं माग सोनं झाल्यावर सोनं स्वस्त करायचं की सरकार खरेदीच करू नका म्हणाले पंतप्रधान मोदी। लेकरांचं वाया करायचं लगीन करायचं नाही पोलिसांचं असं ठेवायचं काय नवरदेव थांबायला पाहिजे की हा लग्नच करून द्या म्हणते। 5-5 तोळा सोनं मागते अजून कसं करायचं मग घ्यावं लागतं कुठं तर कुणाचं तर शेण काढायचं ना करून द्यायचं लग्न लेकीचं काय करायचं मग। बघा पंतप्रधानांचं म्हणणं आम्ही भारतीय नागरिक म्हणून जरूर ऐकू, पण स्वतः पंतप्रधानांनी पण त्याची सुरुवात त्यांच्यापासून केली पाहिजे। आज भारताची परिस्थिती अशी आहे की 80% लोक भारतात त्यांनी रेशन देऊन सांगितलं की भारतात 80% लोक गरीब आहेत। तर पंतप्रधानांनी काय म्हणणं पाहिजे बाबा, सुरुवात त्यांनी जर आज एका आमदाराची पगार 2.5 लाख रुपये आहे, त्यांना ट्रेन फ्री प्लेन फ्री सर्व फ्री आहे, दवाखाना फ्री आहे आणि माझ्या आमदारला पुन्हा पेन्शन आहे। हे पण 1 वर्षासाठी कुठं तर थांबलं पाहिजे ना। हां आम्ही पालन जरूर करू, आम्ही 1 महिना उपाशी राहू, आम्ही जरूर पालन करू भारतावर संकट आहे म्हणताना, पण ह्याची सुरुवात त्यांच्यापासून व्हायला पाहिजे।